श्री स्वामी समर्थ त्याच्या दिवसाची प्रतीक्षा होतीच म्हणजेच आपला संस्कार महोत्सव. तो महोत्सव चालू झालेला आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीही तिथे जाऊन आलो. तो एक्सपो इतका छान होता, असं वाटलंही नव्हतं की एवढं छान एक्सपो आपल्या गुरुपीठद्वारे निर्माण केला जाईल. इथे दरबार इतकं छान सजवलं होतं महाराजांचं, जणं असं वाटत होतं की महाराज स्वयं तिथे येऊन बसलेले आहेत. आतमध्ये गेले होते असं वाटत होतं की सगळं सोन्याच्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहे, कारण की आपले महाराज सोन्यासारखे आहे. तर असं वाटत होतं की महाराज तिथं आहे. खूप छान वाटलं. नंतर आतमध्ये गेल्यावर इतकी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली एका ठिकाणी, म्हणजे पूर्ण स्कूलची इन्फॉर्मेशन, कॉलेजची इन्फॉर्मेशन, ज्याच्यात आपल्याला कळालं की आपल्याला कसं काय घ्यायचं आहे, आपल्याला कळावं की कोणते चांगलं आहे. तर एकदा आम्ही थोडी इन्फॉर्मेशन घेतली. त्याच्यानंतर आम्ही पोस्टर बघायला गेलो. तो पोस्टर इतके छान होते. नंतर आम्हाला मावशी भेटल्या. ह्या इतक्या मोठ्या सेवेकरी ना, काय सांगू तुम्हाला. त्या इथं होत्या. त्यांनी आम्हाला सगळा एक्सपो दाखवला. खूप मोठा आणि भव्य एक्सपो आहे. इथं आमचा इंटरव्ह्यू घेतला गेला. एका ताईने आमचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू देऊन मग आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेलो. तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इतके छान कार्यक्रम लहान मुलांनी केले होते, म्हणजे मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. एवढे छोटे मुलं जे एवढं छान बसवू शकतात. आणि खूप छान वाटलं हे प्रोग्राम पाहून, ज्यात सगळंच भेटलं आम्हाला. प्रोग्राम म्हणा, तुम्ही काही गोष्टी म्हणा, सगळं आम्हाला या एक्सपोमध्ये भेटलं. इथे मी, माझी मैत्रीण, काकू, माझी मम्मी, आम्ही सगळे मस्त बघत होतो. त्यांचे तर ते तर खूप बघतच बसले. नंतर छान राधाकृष्णाचा डान्स झाला, इथे देवीचा डान्स झाला, कृष्ण आला, बालकृष्ण. त्याच्यानंतर पाळणे वगैरे बघायला गेलो आम्ही. तिथे खायचे पण खूप स्टॉल्स होते. पण मेन गोष्ट इथे आम्हाला अशी आवडली की माऊलींनी संस्कार, आपलं जे त्यांचा आदेश आहे की संस्कार टिकला तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर देश टिकेल. खरं